महाराष्ट्रासाठी गुड न्यूज। मान्सूनचं महाराष्ट्रात वेळेआधीच आगमन। सिंधुदुर्गात कालपासून पावसाची हजेरी। सिंधुदुर्ग रत्नागिरीत मान्सूनच्या सरी बरसल्याची पुणे वेधशाळेचे संचालक कृष्णानंद होसळीकरांची माहिती। राज्यात शनिवारपासूनच जोरदार पावसाचा इशारा। मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पश्चिम घाटात जोरदार पावसाचा अंदाज। आज आणि उद्या दक्षिण आणि उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। 27 जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन। मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत निर्णय। बैठकीला फडणवीसांची ऑनलाईन उपस्थिती। नागपूरमध्ये संघाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक। सुमारे 1.5 तास झाली चर्चा। बैठकीत नेमकं काय झालं याचा तपशील संघ किंवा भाजप दोन्हीकडून मिळू शकलेला नाही। आणि यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या घडामोडींचा आढावा घेऊया। सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंकडून छत्रपती शिवरायांना अभिवादन। यावेळेला प्रणिती शिंदेंचा सत्कार। कोल्हापुरातल्या नवीन राजवाड्यावर शिवराज्याभिषेक सोहळा। शाहू महाराजांच्या उपस्थितीत शाही सोहळा संपन्न। सोलापुरात प्रणिती शिंदे की राम सातपुते यावर लागली होती 1 लाख रुपयांची पैज। राष्ट्रवादी मनसे कार्यकर्त्यांची शर्यत। पैज हरल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांना शरद पवारांच्या गटातल्या प्रशांत बाबर यांना दिला 1 लाखाचा चेक। बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून युगेंद्र पवार यांना हटवलं। कुस्तीगीर परिषद सदस्यांच्या बैठकीत झाला निर्णय। सूत्रांची माहिती, अध्यक्षपदावरून हटवण्याबाबत अधिकृतरित्या कळवण्यात आलेलं नसल्याची युगेंद्र पवारांची माहिती। सोलापूरच्या रामलिंग चौडेश्वरी यात्रेला सुरुवात। यात्रेतल्या बाळबट्टल विधी पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी। गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। पिंपरी चिंचवड शहरातल्या कुदळवाडी परिसरात आज सकाळी रबर मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीला लागली भीषण आग। आगीमुळे शेजारी असणाऱ्या 3 कंपन्या जळून खाक। अग्निशमन दलाच्या 15हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल। समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना सांगलीमध्ये लाच घेताना अटक। शिक्षण संस्थेकडे मागितली होती 5 लाखांची लाच। या प्रकरणी निरीक्षक दीपक पाटील याला देखील अटक। पुणे विमानतळावर कस्टम्स विभागाकडून 78 लाख रुपये किमतीचं सोनं जप्त। दुबईहून पुण्यात आलेल्या प्रवाशाकडून 24 कॅरेट 1088 ग्रॅम सोनं जप्त। आरोपी विमानाच्या सीटखाली लपवून पुण्यात करत होता सोन्याची तस्करी। आरोपीला बेड्या। बघा नीट,